खऱ्या अर्थाने आमची जी मागणी होती ती की रस्त्याचं काम प्रत्यक्षरित्या सुरू झालं पाहिजे आणि ते पण काम रस्त्याच्या सुरू होत असताना पूर्ण ताकदीने सुरू झालं पाहिजे। याचा अर्थ ज्यावेळेस तुम्ही टेंडर कॉल करता, टेंडरमध्ये एक अट टाकलेली असते की तुमच्याकडे यंत्रणा किती, त्याबाबत तुम्ही संबंधित ठेकेदाराकडून लेखी घेतलेलं असतं। तर ती यंत्रणा जागेवर आहे का नाही पाहिजे होती आणि पूर्ण ताकदीने काम सुरू होणं आमच्यासाठी महत्त्वाचं होतं। आणि त्याचबरोबरीने आम्हाला त्या संबंधित ठेकेदाराकडून अधिकाऱ्यांनी लेखी घ्यायचं। अधिकाऱ्यांकडून मला एक अपेक्षित होतं लेखी की हे काम किती दिवसात पूर्ण होईल आणि ते कशा पद्धतीने होईल। एक बार चार्ट घ्यायचा होता मला, टाइम बॉन्ड, ह्या महिन्यामध्ये ह्या कामाची स्टेज ही राहील, पुढच्या महिन्यात कामाची स्टेज ही राहील, अशा पद्धतीचं लेखी मला अपेक्षित होतं। आणि त्याबरोबरीने मला दुसरी एक महत्त्वाची अट मला त्यामध्ये टाकून घ्यायची होती की ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात येऊ नये। तुम्ही पाहिला मागच्या ठेकेदाराला 7 वर्ष मुदतवाढ दिली पण काम झालं नाही। ठेकेदाराला मुदतवाढ देऊ नये ही एक आमची मागणी होती। त्या पद्धतीने आम्हाला अपेक्षित असं लेखी त्या ठिकाणी त्या विभागाकडून मिळालेले आहे। आणि काम सुद्धा आज राऊरी फॅक्टरी या ठिकाणी ड्रेनेजचं काम सुरू झालं, चांगल्या पद्धतीने ड्रेनेजचं काम आज सुरू झालेलं आहे। त्याचबरोबरीने शनी शिंगणापूर फाटा या ठिकाणी मिलिंगचे काम सुरू झालेले आहे। आमच्या देरे येथील अंडरपासचं काम सुद्धा आज सुरू झालेले आहे। तशा बाबतीतले छायाचित्र सुद्धा मला भेटलेले आहेत, कारण आमचे काही अधिकारी आणि आमची काही टेक्निकल कार्यकर्त्यांची टीम त्या सगळी पाहणी करण्यासाठी गेलेली होती। त्याचबरोबरीने ठेकेदारांनी मोजे कनगर आणि मोजे पिंपरी निर्मळ येथे प्लांट उभा केलेला आहे। त्या प्लांटच्या बाजूला लॅबोरेटरी सुद्धा उभी केलेली आहे। ही सगळी पाहणी केल्यानंतर हे सगळं कामाला सुरुवात झाल्यानंतर आम्ही अधिकाऱ्याकडून जी अपेक्षित असं लेखी सुद्धा त्या ठिकाणी घेतलेलं आहे। आम्ही स्थगित केलेलं आहे। जर उद्या ठेकेदाराकडून दिरंगाई झाली तर परत आम्ही उपोषणाचा त्या ठिकाणी शस्त्र उपसल्याशिवाय राहणार नाही। आपल्याला आजपर्यंत मुदतवाढीने तर त्या रस्त्याचं वाटोळं झालं। 7 वर्ष मुदतवाढ, 7 वर्ष मुदतवाढ, आता मुदतवाढ, 6 महिने मुदतवाढ, वर्ष मुदतवाढ, मुदतवाढीने वाटोळं झालं। त्यामुळं मी या विभागाच्या अधिकाऱ्याकडून लेखी घेतलं, आता मुदतवाढ नाही, आता त्याला मुदतीतच काम पूर्ण करून देण्याच्या बाबत त्या ठिकाणी त्यांच्याकडून लेखी सुद्धा घेतलेलं आहे। बघा ना, एक मी त्या ठिकाणी एक वर टाकून घेतली, सदर काम वेळेवर पूर्ण न झालेस ठेकेदारावर नियमोचित दंडात्मक कारवाई केली जाईल। तिथं जनरली असतं व कुठलीही मुदतवाढ दिली जाणार नाही असं त्या ठिकाणी त्यांच्याकडून लेखी सुद्धा घेतलेलं आहे। त्याच विभागाकडून आम्ही असे फोटोकॉपी सुद्धा घेतलेलं आहे, काम सुरू झाल्याच्या फोटोकॉप्या त्या ठिकाणी घेतलेल्या आहे। त्याच विभागाकडून आम्ही एक बार चार्ट सुद्धा तयार करून घेतलेला आहे। हा असा एक बार चार्ट आहे की त्यामध्ये तुम्ही पाहिला असेल एप्रिल 25 मे मध्ये कुठलं कामाचं स्टेज काय राहील असा एक त्या ठिकाणी त्यांच्याकडून एक बार चार्ट तयार करून घेतला। त्यामध्ये संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सह्या सुद्धा घेतलेल्या आहे, त्यावर ठेकेदाराची सुद्धा सही घेतलेली आहे। त्यामुळं काम थांबत नसतं, आता कामच होत असतं। श्रेयवादाचा विषय नाही, मी काल पण सांगितलं, आज पण तुम्हाला सांगतो, हा रस्ता केंद्राच्या अखत्यारीतला रस्ता आहे। शेवट पालकमंत्री असतो, त्या पालकमंत्र्याला जिल्ह्याची काळजी असते आणि त्यांना वाटतं की जिल्ह्यामध्ये चांगले कामं झाले पाहिजे। त्या प्रेमापोटी त्यांनी अधिकाऱ्यांची मिटिंग, अधिकारी आणि संबंधित मंत्री महोदयांची मिटिंग कॉल केली, पण ते राज्याचे PWD मिनिस्टर आपले भोसले साहेब उपस्थित होते। पण त्यांच्या गडबडीत कामाच्या व्यापात त्यांच्या हे लक्षात आलं नाही का ह्या केंद्राच्या अखत्यारीतला रस्ता आहे। ही मिटिंग गडकरी साहेबांच्या उपस्थितीत कॉल करणं अपेक्षित होतं, हे त्यांच्या लक्षात नाही आलं। पण त्याबाबत मी तरी धन्यवाद देतो, त्यांनी प्रयत्न केला, मला त्यांचा सुद्धा एक अभिमान वाटतो।
देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजेच श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर। आमच्याकडे शैक्षणिक सहल, तीर्थयात्रा, लग्न समारंभ, फेस्टिवल टूर्स, ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत। यात एसी, नॉन एसी, स्लीपर बस उपलब्ध, तसेच 17, 20, 32, 40, 50 एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध। आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा। 21 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर। आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर, बुरुडगाव रोड, संपर्क क्रमांक 9422 30 11 66 आणि 9881 66 24 17। धन्यवाद।